सीबीएस सिग्नलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास घडली। भद्रकाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फॉर्च्युनर कार क्रमांक MH15 JH 8782 ही वाहन सीबीएस चौकात सुरुची हॉटेल समोर येत असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडरला जाऊन आदळली। कारने सलग 2 स्ट्रीट लाईट पोल, MSCBचा DP आणि रस्त्याच्या कडेला असलेले पिंपळाचे झाड यांना धडक देत मोठं नुकसान केलं। व अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनमधील 5 युवकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। त्यापैकी सागर सुदाम शिंदे राहणार नाशिक या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर पगार यांनी पोलिसांना कळवलं। प्राथमिक चौकशीत समजले की मृत सागर शिंदे याच्याकडे असलेली ही कार त्याचा मित्र सुदाम मुरलीधर सोनवणे वय 28 वर्ष राहणार भुसे तालुका निफाड हा चालवत होता। तो भरधाव वेगाने वाहन चालवत असताना कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला। कारमध्ये त्याच्यासोबत कानिफनाथ मंगरुळ, विवेक खालकर, अक्षय गोरते आणि साहिल कोरणे हे मित्र होते। हे सर्वजण गंगापूर रोडवरील मिस्टिकल वंडरर्स हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करून परतत होते। या अपघातात 4 चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून महानगरपालिका व MSCBच्या सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चालक सुदाम मुरलीधर सोनवणे याच्या विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।